कधी साफ केलंय मला माहित नाही, पण एवढी घाण नसायला पाहिजे. वर्षातनं 3 वेळा आमच्या हातात खराट्यात द्यायचे वयाच्या 8 वर्षापासून. आता इथे 8 वर्षाची कमीत कमी 4 लोक राहत आहेत, पोरं लहान. हे साफ का नाही मला माहित नाही. जे राहत नाही तर ते ठीक आहे, पण जे राहत आहेत आणि वापरतात त्यांनी साफ ठेवायला पाहिजे. एवढं शॉक मला देत आहेत. माझे लोक फुकट राहतात. काय वागणं काय चाललंय माझं. होते मी घरी तोपर्यंत हे तमाशा नव्हता. मी गेले हे काय चाललंय. वरून मला म्हणतात माहेरी कशाला आली. मी येणार म्हणून ह्याची भीती बाळगून लाज वाटून घर साफ करायला पाहिजे. मी आल्यावर ना माझ्याकडनं करून घेताय. एवढे लाज नाहीत तुम्हाला. आमच्या आत्या आल्या तर आमच्या आयाने डोक्यावर पदर घेऊन घर पहिलं साफ केलं की आत्याला इकडचं तिकडे दिसलं नाही पाहिजे. आमच्यासमोर नाईट गाऊन 24 तास घालून आम्हाला आरेरावी करतात की माहेरी कशाला आलं. आणि हे असं आमच्या आजी आजोबांना, आमच्या आयांना, आमच्या काकांना, आमच्या वडिलांना, काकूंना हे असं घर अशा स्टँडर्डमध्ये, लाईफस्टाईलमध्ये, हायजीनमध्ये असं ठेवणारच. राहू नका मग माहेरी जर निघून जा. मग राहायचं असेल तर नीट हायजीन मेंटेन करायला शिका घरामध्ये. येरवड्याची जेल पण ह्याच्यापेक्षा साफ स्वच्छ आहे. स्वतः कैदी साफ ठेवतात. हे काय प्रकार आहे घरामध्ये. नाही तर तिथे येरवड्यात पाठवा. 1 महिनाभर शिकून येऊ देत घर साफ कसं ठेवायचं. पैसे नाही कमवायचे. डिग्री घेऊन आल्याच. हुंडा नाही आणलाय. जावयासाठी बिझनेस नाही टाकून दिलाय. आयतं राहायचंय आणि नंडेला घरी येऊन द्यायचं नाही. कमाई कुठून आणायची हे सगळं मेंटेन करायला. आम्ही $50,000 $1 लाख कमाई करून दिली आहे. स्वतःचे 5-5 बेडरूमची बंगले विकत घेतलेत अमेरिकेमध्ये स्वतःच्या कमाईचे. हे सासऱ्याच्या बापाच्या कमाईवर राहत आहेत. स्वतःचं काय. सासऱ्याकडे करायला जा लाड. बघ हे सगळं आहे ते आमच्या आयांचं आहे. आमच्या आजोबांनी दिलं आहे आमच्या काकूला आणि आमच्या आईला. तुमचे लाड तुमच्या सासऱ्याकडे करा आणि तुमच्या सासऱ्याला सांगा बंगला बांधून दे. इथं काकूचा हक्क आहे आणि आमच्या आईचा हक्क आहे. इथं बाकी कोणाचे लाड चालणार नाहीत. आमचे 2 काकू आणि माझी आई हे मिरवतील. माझ्या आजोबांनी बांधून दिले त्यांच्यासाठी. बाकीच्या लोकांनी बाहेर निघायला शिका, नाही तर साफ ठेवायला शिका. आणि पुढच्या पिढीला साफ ठेवायचं कसं हे शिकवायला चालू करा. थोडे थांबू. हे पाणी उतरू देत आणि मग पुढचं चालू करू. तोपर्यंत हे पाणी उतरेल मग आपण आत घेऊ. बल्ब नाही, साफसफाई नाही. हे किती दिवस चालायचंय. स्वतः कमावून आणत नाहीये. तमाशा किती, अरेरावी किती. आमच्या आत्याच्या समोर आमच्या आईचे तोंड नाही उघडली. आमच्या आत्याच्या समोर आमच्या वडिलांची तोंड नाही उघडली. हे आजच्या पोरी येऊन आम्हाला विचारतायत. 24 वर्ष या घरात आम्ही राहिलोय. ह्याची विटा आणि ह्याच्या बिगारी कामासोबत, बिगारी लोकांसोबत हे घर बांधायला मदत आम्ही केली आहे. 2-3 वर्षाचे होतो तरी आम्ही घमेली उचलली की आमचं घर आहे, आम्ही बांधणार आहे. अगदी 1 वीट का होईना उचलून ठेवली एका हाताने. की काय हे फुकट येऊन राहणार आणि आम्हाला सांगणार आम्ही काय करायचं ते. मी हुंडा घेऊनच या मग स्वतःचा FD वरती. इंटरेस्ट तरी निघेल तुमच्या खर्चाचा. गेली पण आता अरेस्ट वॉरंट निघेल, सर्च वॉरंट निघेल. तिला सांगितलं जाऊ नको. मी पोलीस कंप्लेंट करून आली. तिचं नाव गेलं होतं कंप्लेंटवरती. मी काकाशी बोलत होते, माझ्या भावाशी बोलत होते. ती कशाला मारामाऱ्या. तुम्हाला पण बोलली का नाही. तुम्ही सांगते ह्यांच्याशी बोलू नको, ह्याला ओरडू नको. काय आहे ह्यांचा काय संबंध. उगाच कारणाशिवाय माझ्या लेबरशी बोलूच नको ना. पाणी आहे का. पुन्हा जायचं. चला.
तिथे जिन्याखाली केलं का मग दादा थोडं बरं ते तर काय का सामान आहे त्यांचं एवढं सगळं कॉमन प्रॉपर्टी आहे पण एकाच माणसाचं सामान आहे दुसऱ्याचं सामान ठेवू चालत नाहीये म्हणजे कॉमन प्रॉपर्टीचा अर्थ काय होतो कॉमन वस्तू ठेवा ना प्रायव्हेट वस्तू कशाला ठेवताय तिथे एक कॉमन वस्तू नाही आहे तिथे की सगळे मिळून वापरू शकतात नंतर त्याला धुता येतं.